जागा भाड्याने देणे आहे। जत शहरातील छत्रपती संभाजीराजे चौकातील भव्य हॉल व हॉटेलसाठी जागा भाड्याने देणे आहे। हॉटेलसाठी सर्व साहित्य उपलब्ध। समोरच डॉक्टर शरद पवार यांचे नवीन हॉस्पिटल, बाजूलाच LIC कार्यालय, SBI बँक, बँक ऑफ बडोदा सारखी बँका व पतसंस्था आहेत। संपर्क साधा। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। जत तालुक्यातील वेगवेगळ्या घडामोडी ज्या दररोजच्या दररोज घडतात त्या इत्थंभूत आपण माहिती देण्यासाठी आजपासून आपण साधारणतः 8-8:30 वाजता या माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आज जर बघितलं तर जत तालुका लिंगायत समाजाच्या वतीनं आज लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी अमरण उपोषणाचा इशारा यावेळेला लिंगायत समाजाच्या वतीनं देण्यात आला। आज जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर, त्यानंतर जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, त्यानंतर जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय संदीप कोळेकर यांना निवेदन देण्यात आले। हे निवेदन देण्यासाठी जत येथील लिंगायत समाजाचे पदाधिकारी माननीय सागर कोरे, इराणा निडोणी, बाळासाहेब तंगडी, कुशाल बिज्जरगी, गुरुपुत्र मुळशी, विनायक लोणी, शुभम निडोणी, श्रीनिवास कंगोणी, समर्थ कुंभार, समर्थ हत्ती, निलेश करोली यांच्यासह अनेक मान्यवर आज निवेदन देण्यासाठी खास करून उपस्थित आहेत। 13/4/2026 रोजी जत येथील जगज्योती बसवेश्वर यांच्या पुतळ्याजवळ ते अमरण उपोषणासाठी खास करून बसणार आहेत। त्यांच्या जवळजवळ 15 ते 20 मागण्या या ठिकाणी आहेत। आपण दुपारीच त्याचं वृत्त आपण TV1 मराठीच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर सांगली मार्केट कमिटीचं विभाजन या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर स्वतंत्र सांगली, मिरज, कवठेमंकाळ आणि जत अशा स्वतंत्र 3 मार्केट कमिटी या ठिकाणी होणार आहेत। त्यानिमित्तानं जर बघितलं तर जत मार्केट कमिटीला मोठा बोजा या ठिकाणी सहन करावा लागणार आहे। जतचा बाजार आणि जर बघितलं तर शुक्रवारचा बाजार, ह्या 2 जर गोष्टी सोडल्या आणि काही गाड्या आहेत यांचं भाडं जर सोडलं तर म्हणावं असं या ठिकाणी उत्पन्न जतच्या मार्केट कमिटीला नाही। त्यामुळं अनेक संचालकांनी याला विरोध केलेला आहे। मात्र राज्य सरकारने हे विभाजन केलेलं आहे। जत तालुक्याचे आमदार, विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी याचं स्वागत केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे या मार्केट कमिटीचे जे निवडून आलेले जे संचालक आहेत ते पूर्ण संचालक मंडळ सुद्धा या ठिकाणी बरखास्त केलेलं आहे। त्यामुळे या मार्केट कमिटीना विशेष अनुदान सुद्धा आता मिळण्याची थोडीशी शक्यता वाटते। त्यासाठी जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत। बाकीचं जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड होती। अनेक गावचे आता टँकरचे प्रस्ताव हळूहळू जत पंचायत समितीला येत आहेत। येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये काही गावामध्ये पिण्याचे पाण्याचे टँकर सुद्धा या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर बघितलं तर नुकतंच 15 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात जत तालुक्यातील अनेक गावामध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं। त्याचे पंचनामे जत तालुक्यामध्ये झालेले आहेत आणि त्यांना निश्चितपणे नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आणखीन जर बघितलं तर काही गावामध्ये सुद्धा या ठिकाणी पंचनामे होणं गरजेचं आहे। मात्र ते पंचनामे झालेले नाहीत। शेतकऱ्याची मागणी सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। जत तालुक्यामध्ये यात्रेचा हंगामा सुद्धा सध्या जोरदार सुरू झालेला आहे। उंदीची यात्रा या ठिकाणी संपन्न झाली। माडेगावची श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा संपन्न झाली। त्यानंतर जर बघितलं तर मुचंडीची दरेश्वर यात्रा संपन्न झाली। कुंभारीची यात्रा संपन्न झाली। तर दिनांक 23/4/2026 ते शनिवार दिनांक 25/4/2026 पर्यंत मेंढीगिरी येथील श्री महान शक्ती मरगुबाई देवीची यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे। या यात्रेसाठी खास करून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण गोविंद चव्हाण, व्यवस्थापक श्री राजू गोविंद काळे व श्री रुद्राप्पा रामू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा भरत आहे। या यात्रेसाठी खास करून जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती व जत तालुक्याचे नेते माननीय सुरेशराव शिंदे सरकार, माजी सभापती सुजय नाना शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब, रमेश गंगानाथ देवर्षी, जिल्हा परिषद सदस्य संचालक रामचंद्र सरगर, जत पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चना नाथा पाटील, DCG बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड,
नगरसेविका सौ काजल राहुल काळे, बांधकाम सभापती माननीय मिथुन भिशे हे मान्यवर या ठिकाणी खास करून उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दिनांक 23/4/2026 रोजी सकाळी 12 वाजता भव्य मिरवणूक जत्ते मेंढीगिरी. शुक्रवार दिनांक 24/4/2026 रोजी पहाटे 5 ते 7 पर्यंत श्री देवीस अभिषेक व देवीचा गंध. सकाळी 10 ते 11 पर्यंत श्री देवीचा किचाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. अग्निकुंडामध्ये प्रवेश करणारे पुजारी शामराव उजनी चव्हाण जत व श्री मधुकर संपत चव्हाण जत. त्यानंतर शनिवार दिनांक 25/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता दगड उचलणे शर्यत दुपारी 12 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे. जंगी कुस्त्याचं मैदान सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या यात्रेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.